ओम होलिकाये नमः। ओम होलिकाये नमः। ओम होलिकाये नमः। फाल्गुन महिना सुरू झालेला आहे. या महिन्यात आपल्याला वेध लागतात ते होळी सणाचे. आज होळीचा सण. सर्वप्रथम आपणा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळी हा सण रंग, प्रेम आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा सण म्हणून साजरा केला जातो. आजचा हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. भारतीय आणि नेपाळी लोकांचा हा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी चालू होतो, जो 2 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होळी दहन आणि दुसऱ्या दिवशी रंगाची होळी, त्याला धुळवडी असेही म्हणतात. होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर म्हणून साजरा केली जाते. हिवाळ्यातील उदासपणा दूर करणारा आणि वसंत ऋतूच्या जिवंतपणाचा आनंद देणारा हा सण आहे. होळी या सणाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिका दहन, फाग, फागुन, डोला यात्रा, कामदहन, होताशनी महोत्सव अशी विविध नावे आहेत. महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पश्चिम बंगाल, केरळ, बिहार, आसाम अशा अनेक राज्यात हा सण उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी पुरणपोळी, मसाले भात आणि कटाची आमटी असा सुंदर बेत असतो. कोकणात याला शिमगो म्हणतात. फाल्गुन महिन्यात साजरा होणाऱ्या या उत्सवाला फाल्गुनोत्सव आणि दुसऱ्या दिवशी होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतोत्सव असेही म्हणतात. देशी नाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणाला सुग्रीष्मक असे नाव दिलेले आहे. या नावातूनच शिमगा असा अपभ्रंश तयार झाला असे मानले जाते. होळीची रचना. सर्वसाधारणपणे एक खड्डा करून लाकडे उभे रचून ती पेंढ्याने शाकरून सजविण्यात येतात. होळीभोवती सुरेख रांगोळ्या काढल्या जातात व त्यात संविदा म्हणून काही लाकडे, शेणकुटे जाळली जातात. पेटलेल्या होळीभोवती अनेक लोक गोल प्रदक्षिणा घालतात व त्यात नारळ अर्पण करून पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतात. भारतात पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजन केले जाते. लहान मुले होळीभोवती प्रदक्षिणा घालताना होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी असे जोरजोरात ओरडून हा सण साजरा करतात. होळीचा प्राचीन उल्लेख. 1. सुरुवातीला या सणाचे नाव होला का असे होते. याबाबतचा उल्लेख जैमिनीच्या पूर्वमीमांसा सूत्रावरील 13, 15, 23 शबरी स्वामीच्या भाष्यात आलेला दिसतो. 2. काठगुह्य 73.1 यामध्ये राका होला के असे एक सूत्र असून त्यावरील टीकेस स्त्रियांच्या सौभाग्याकरता करावयाचा एक विशिष्ट हेतू असून त्यात राका होला के ही देवता असल्याचा उल्लेख आहे. 3. वात्सायनाच्या कामसूत्रात 1.4.42 यात 20 प्रकारच्या विविध खेळात शिंगातून रंगीत पाणी उडवण्याच्या खेळाचा समावेश केला आहे. 4. हेमाद्रीने कालपान 106 उद्धृत केलेल्या बृहद याच्या एका श्लोकात होलिका पौर्णिमेला हुताशनी असे नाव दिले आहे, जे आजही वापरले जाते. 5. लिंग पुराणात हेमाद्री कालपान
6:42 फाल्गुन पौर्णिमेला फाल्गुनिका असे म्हटले आहे. 6 वराह पुराणात हेमाद्री कालपान 6:42 या सणाला पटवाल विलासिनी असे म्हटले आहे. भारतातील अन्य प्रांतातील नावे. होळी हा सण भारताच्या विविध प्रांतात वेगवेगळ्या नावाने उत्साहात साजरा केला जातो. गोवा, शिमगो, पंजाब, होल्ला मोहल्ला, केरळ, मंजालकरी, बिहार, फागुवा, उत्तराखंड, खडी होली, कुमाऊ, उत्तर प्रदेश, लाठमार होली, बरसाना, बंगाल, वसंत उत्सव आणि दोल यात्रा, मणिपूर, याओसांग, आसाम, फाकुआ. मणिपूर येथे 6 दिवस हा उत्साह साजरा केला जातो. पौर्णिमेच्या चांदण्यात नृत्याचा आनंद घेणे हे या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. पारंपरिक पोशाख घालून नृत्याचा आनंद घेतला जातो. बंगाल प्रांतात वैष्णव संप्रदायात गौर पौर्णिमा या नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणून श्री कृष्ण अष्टमी सारखी भक्तिभावाने साजरी केली जाते. हा सण भारतातील ब्रज या प्रदेशात भगवान श्रीकृष्णाच्या मथुरा, वृंदावन, बरसाना आणि नंदागाव या शहरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा प्रदेश राधा आणि कृष्णाशी संबंधित आहे. ब्रज या प्रदेशात होळीच्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात. इथे खेळतात संत्री आणि टोमॅटोने होळी. इटली येथे फेब्रुवारी महिन्यात बॅटल ऑफ द ऑरेंज फेस्टिवल असा साजरा केला जातो. यात सगळे लोक एकमेकावर संत्री फेकतात. या व्यतिरिक्त स्पेनमध्ये होळीसारखाच टोमॅटो उत्सव साजरा केला जातो. इथे एकमेकांना टोमॅटो मारून आनंद व्यक्त करतात. होळीच्या दिवशी काय करावे? अंगणातील थोडी जागा सारून त्याभोवती रांगोळी काढावी. त्यामध्ये शेणाच्या गौऱ्या, एरंडाच्या झाडाची एक फांदी उभी करावी. त्याभोवती लाकडे शेणाच्या गौऱ्या रचून त्याची पूजा करावी. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. नंतर होळी पेटवावी. हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो असा संकल्प करावा. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण काही ना काहीतरी संदेश देऊन जातो. त्याचप्रमाणे अशुभ आणि अमंगल होळीच्या अग्नीत जाळून नाश करायचे आणि चांगल्या शुभ गोष्टीचा स्वीकार करायचा हा संदेश होळी हा सण देतो. आज आपण इथेच थांबूया.